नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी पुणे येथून आहे आणि माझं नाव उर्मिला खणेरकर. मी पुणे विद्यापीठातून 2021 साली रिटायर झाले. परंतु रिटायर व्हायच्या अगोदर मला खूप शारीरिक त्रास होते. माझे गुडघे दुखत होते. प्रचंड वजन वाढलेलं होतं आणि 2 पावलंही मी त्यावेळेस चालू शकत नव्हते. कंटाळून शेवटी 7-8 वर्ष मी प्रयत्न केला, परंतु मला काही उपयोग झाला नाही. आणि मी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. इतकी कंटाळले होते मी, की ऑपरेशन झाल्यानंतर तरी आपल्याला हा गुडघेदुखीचा थोडासा त्रास कमी होईल. परंतु जेव्हा मी ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर त्याच वेळेस मी रिटायर पण झाले. 2-4 महिने जरा सांगितलं डॉक्टरांनी, की बेड रेस्ट घ्या. चालू नका, त्याच्यानंतर जड वस्तू उचलू नका, जिने चढू नका. बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेल्या होत्या. आणि त्या बेड रेस्टमुळं मला आणखीच माझं वजन वाढलं. औषध गोळ्यांमुळं पण त्याचा परिणाम बराचसा शरीरावरती झाला. आणि ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशनच्या आधी जी परिस्थिती होती, तीच माझी नंतर ऑपरेशन नंतर झाली, की मी परत 2 पावलं चालू शकत नव्हते. मला इथल्या इथं जायचं म्हटलं तर आधार लागायचा. आणि असंच एकदा मी या Facebookवरनं मला या वेलनेस फॅमिलीची माहिती मिळाली. या वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर माझं पूर्ण आयुष्य चेंज झालेलं आहे. आणि आतापर्यंत माझा 27 किलोचा वेट लॉस आहे. आणि एक मी एवढं सांगेल, की ह्या सकल संतुलित आहारामुळं आपली जेवढी इम्युनिटी पॉवर वाढते आणि जेवढी इम्युनिटी पॉवर वाढल्यानंतर आपल्या अंगामध्ये जी ऊर्जा निर्माण होते, त्याच्यामुळे आपली दुखणी अगदी पळून जातात. कुठल्याही दुखणं आपल्या जवळ येऊ शकत नाही. इतकं ह्या सकल संतुलित आहाराची ताकद आहे. आणि त्यामुळे मी सर्वांना एवढंच सांगेल, की मला जो रिझल्ट मिळाला आहे, तर केवळ सकल संतुलित आहार, माझं पॉझिटिव्ह विचार, माझ्या वेलनेस फॅमिलीने मला दिलेलं प्रोत्साहन आणि हो. बाकी तुमचं माझी वय किती आहे पॉझिटिव्हिटी होती त्याच्यामध्ये. मॅम? तुमचं वय किती आहे आता? सर माझं 64 चालू आहे आता. आता त्यातले पण 64. 6 महिने संपलेत. 65 कडे माझी वाटचाल आहे. अरे वा. वयाच्या 65व्या वर्षी तुम्ही फिरायला जाता का कुठं? भरपूर फिरते सर. मी या सकल संतुलित आहाराच्या तुमच्या वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर खूप फिरलेली आहे आणि आता अजूनही खूप फिरतेय आणि आहे माझं खूप चांगलं रुटीन चालू आहे. किती फिटनेसमुळे दिवस मी फिरायचं सगळं अजून? काही करू शकतेय. अजून किती दिवस फिरणार आहात तुम्ही? जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मला तर वाटतं 70 पर्यंत 100% मी फिरणार आहे. वा. 70च्या पुढचं मी नाही सांगू शकत काही. आता गुडघे तुमचे झाले का ते म्हणजे हे बदललेले गुडघे का तुमचे झाले ते आता? गुडघ्याचं काय आहे? गुडघ्यांचा मला आता काहीच प्रॉब्लेम नाहीये सर, माहिती का. आता एक गोष्ट मी एवढं नक्की सांगेल, की मला ज्या डॉक्टरांनी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, की तुम्ही जिने चढू नका, हे करू नका, ते करू नका, उड्या मारू नका, खुर्चीवरतीच बसायचं. तर एक सांगेल, की विज्ञानाला सुद्धा मागं सारलेलं आहे या सकल संतुलित आहाराने. विज्ञानापुढे पण हात टेकलेले आहेत. आज मी उड्या मारू शकते, मी आज पळू शकते, मी आज मोठे-मोठे ट्रेकिंग करू शकते. आणि माझ्या रिटायरमेंटचा लाईफ मला माझ्या वेलनेस फॅमिलीने मला मिळवून दिलेलं आहे. आणि खूप छान वाटतं मला. मी रोज आनंदी असते. इम्युनिटी पॉवर पण माझी खूप वाढलेली आहे. घरात पण मी भरपूर काम करते. 4 मजली घर असल्यामुळे मी जिन्यावरती वरच्या टेरेसवरती सुद्धा 7 ते 8 वेळा जाते गार्डनिंग करायला. खूप छान आहे आणि खूप छान वाटतं मला या वेलनेस फॅमिलीमध्ये. खूप छान. आणि ते तुमच्या वर्कआउट मधून दिसलंच. तुम्ही जसा वर्कआउट स्टार्ट करताय मध्ये थांबतच नाहीये. वयाच्या 65व्या वर्षी ही एनर्जी तुमच्यामध्ये क्रिएट झाली आहे. हे सगळ्यात महत्वाचं या वेलनेस फॅमिलीचं जे काय बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला मिळाले. कारण वयाच्या 65व्या वर्षी बाकीची लोक स्वतःला निवृत्त करून घेतात, की आता आता आपलं काय राहिलंय, जाऊ दे आता आपण घरातच बसू, हेच करू. आणि या वयात जसं तुमचं वय वाढत चाललंय तशी तुमची एनर्जी लेवल पण वाढत चालली है ना. ट्रेकिंगला सर जाताय तुम्ही, गड किल्ले चढताय आणि या वयात हे सगळं करत असताना आणि गुडघ्याचे दोन्ही गुडघ्यांचं रिप्लेसमेंट झालेलं असताना सुद्धा तुम्ही हे सगळं करताय. ते सकल संतुलित आहार आणि या वेलनेस फॅमिलीच्या विश्वासावर तुम्ही हे सगळं करताय. नक्कीच मॅम, जो तुमचा आत्मविश्वास, तुम्ही जे काही स्वतःची व्हील पॉवर आहे तुमची, ती फक्त मदत करते आणि तुमचा स्वतःवरचा जो विश्वास आहे, आत्मविश्वास, तो या ठिकाणी खूप तुम्हाला मदत करतो.
अजून एक अनुभव मला शेअर करायचा सर, की या वेलनेस फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर आज मला चौथं वर्ष चालू आहे. या 4 वर्षामध्ये मला एकदाही कुठल्याही दवाखान्यात जावं लागलं नाही. कुठलंही वा. माझं डोकं दुखलं नाही, माझी सर्दी झाली नाही. एवढा पाऊस आहे पुण्यात पण मी एकदम ठणठणीत आहे. येस, नक्कीच. या सगळ्या गोष्टी शक्य होतात त्या 20